आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. पुसेसावळीतील जनता दरबारामुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं कराड उत्तरचे आमदार मनोज कोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पुसेसावळी येथील कलश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये 184हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 135 तक्रारीचा जागीच निपटारा झाला. तर या जनता दरबारामध्ये कराड उत्तर मतदारसंघातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विविध गावांमधील नागरिकांच्या समस्या व प्रश्नांवर चर्चा होऊन त्या जागेवरच सुटल्यानं जनतेमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तसेच जे अर्ज प्रलंबित असून त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार मनोज कोरपडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. या जनता दरबाराप्रसंगी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, तहसीलदार माने, वर्धनचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, मार्केट कमिटी संचालक सुनीता मगर, नायब तहसीलदार सुनील जाधव, मार्केट कमिटी संचालक महेश घारगे, युवा मंडळचे अध्यक्ष श्रीकांत पिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कराड उत्तर मतदारसंघातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटांतील समाविष्ट गावांसाठी झालेल्या जनता दरबारामध्ये 184 पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 135हून अधिक तक्रारींवर जागेवर निर्णय घेण्यात आला. 150हून अधिक तक्रारी अर्ज प्रलंबित असून त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार मनोज कोरपडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेत. या जनता दरबारात स्थानिक पुरवठा अधिकारी अनुज जगताप, तालुका आरोग्य अधिकारी युनुस शेख, महावितरण सहाय्यक अभियंता युवराज धर्मे, सहाय्यक प्रशासन अधिकारी दुर्वेशकांत भिसे, पंचायत समिती कृषी अधिकारी मोहन सुतार, निमसोड सर्कल शंकर चाटे, तलाठी संतोष ढोले, निबंधक सहकार अधिकारी बाळासाहेब भोसले, विसार अधिकारी इम्तियाज शेख, रोजगार हमी अधिकारी प्रमोद शेलार, रोहित करे, घरकुल शरण पावरा, पाणी पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील, मंडल कृषी अधिकारी SS चव्हाण, पुसेसावळी सर्कल प्रवीण कोरपडे, सार्वजनिक बांधकाम अधिकारी अरुण बेशकराव, भूमिलेख लिपिक संदीप पतंगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खाडे, वनपाल अनिल देशमुख, वनरक्षक संजीवनी भोसले आदी विभागातील अधिकारी वर्ग, पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संपादक राजू पिसाळ. जनता दरबार संपन्न होतो. बऱ्याच वेळा शेतकरी कुटुंबामध्ये तर सर्वच जण आहोत. एखाद्या वेळेला दिवसभर काही काम करायला सांगितलं तर 100% 8 तास जमणार नाही. पण एखादा अर्ज लिहून द्या म्हटलं किंवा एखाद्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन संबंधित कामाचा पाठपुरावा करा म्हटलं की थोडंसं आपण मागच्या काट्यावर असतो म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याला बरीचशी कारणं असतात की बऱ्याच वेळा आपण आज तहसीलदारांना कसं भेटायचं, त्याच पद्धतीनं संबंधित अधिकाऱ्यांशी कसा अप्रोच करायचा, मग आपल्याला ते व्यवस्थित उत्तर देतील का, हे अशा पद्धतीची एक या ठिकाणी बऱ्याचशा लोकांमध्ये असते. परंतु अलीकडच्या काळामध्ये आमची तरुण मंडळी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी इंजिनिअरिंग चांगल्या डिग्रीज घेतलेल्या आहेत. त्यांच्या बाबतीत हा विषय जास्त येत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी जाण्याचं त्या पद्धतीचं धाडस या ठिकाणी शिक्षणामधून आलेलं असतं. आणि बरेचसे विषय असे असतात की एखाद्या वेळेला समोर जर सर्व विभागाचे अधिकारी असले तर या ठिकाणी 100% त्यामध्ये मार्ग निघत असतो. मी बघितलं जवळपास जलजीवन मिशन हा एक अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि त्या माध्यमातून हर घर नल से जल यासाठी शासनानं कोट्यावधी रुपये दिलेले आहेत. परंतु बऱ्याच वेळा MSCB आणि आमचा पाणी पुरवठा विभाग यांच्यामध्ये समन्वय नसतो, ग्रामपंचायत MSCB यांच्यामध्ये समन्वय नसतो. मग त्या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणत असण्याच्या सबस्टेशनचे तुमच्याकडून 80 लाख येणार असतं 8च लाख, पण त्या पद्धतीनं मग मोकळ्या जागेसकट त्या ठिकाणी कर लावला जातो आणि यामध्ये डिस्प्यूट होतात, बिल भरत नाही. अशा पद्धतीनं आज जर बघितलं तर BDOच्याकडेच ही प्रकरणं चालतात. BDO, ग्रामपंचायत आणि ह्या सर्व विभागाचे प्रमुख आहेत. त्या ठिकाणी MSCBचे अधिकारी पण कधी जात नाही आणि बाबा काय आहे एकदा आमचं चालवा आणि यामध्ये आमचं किती तुम्हाला देणं लागतंय. अशा पद्धतीनं मग इस्टिमेट द्यायचं नाही. आज शासनाची सर्व खाते शासनासाठीच काम करणारे आपण सर्वजण आहोत, परंतु हा योग्य समन्वय जर नसेल
तर या ठिकाणी कामाची पेंडन्सी ऑटोमॅटिक वाढत असते आणि आज कोट्यवधी रुपये निव्वळ कम्युनिकेशन गॅपमुळे त्या ठिकाणी वापरात येत नाही. आज आपण बघतो आज तहसीलदारांच्याकडं मेजर विषय हे तुमच्याकडे येत असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो या ठिकाणी पानंद रस्ते आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यावर अतिक्रमण झालेलं आहे. त्याच पद्धतीनं वैयक्तिक शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा बऱ्याच लोकांना या ठिकाणी अडचणी येत असतात. गावामध्ये भाऊबंदी असते, राजकारण असतं, मग गरज नसताना रस्ते बंद करायचे. पूर्वापार चालत आलेले रस्ते, त्यामध्ये ऐन वेळेला सरकार दादानी सांगितलं की टोमॅटोचं पीक इकडं दर चांगला असतो, तेवढा दर चांगला बघायचा नाही, एखाद्याचा रस्ता बंद करायचा. त्याच्यानंतर कधी मला वाटत नाही की पुशीसावळीमध्ये आमदारांचा जनता दरबार झालाय बापराव. जरा सगळ्या लोकांना नवीन वाटतंय की काय भानगड आहे. तर आमदारांनी जनतेप्रती प्रामाणिक राहून जनतेची प्रश्न मार्गी लावावे म्हणून शासन आपल्या दारी कार्य करणार आणि या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून छोटी छोटी जी कामं प्रलंबित आहेत, कोणाचं रेशनिंग कार्ड काढायचं आहे, कोणाच्या घरकुल हप्ता मिळत नाही, कोणाचे पेन्शनचा विषय आहे, कोणाच्या विहिरीचे पैसे मिळत नाहीत, कोणाच्या जमिनीच्या वारस नोंदी राहिलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या घरगुती वादामध्ये प्रलंबित असतात. आणि ते प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी अशा प्रकारचे जनतेचा आणि अधिकाऱ्यांचा समन्वय असणारे कार्यक्रम या ठिकाणी खूप गरजेचं. शेवटी अधिकारी तरी काय, अधिकारी सुद्धा माणसंच आहेत, आपल्यासारखेच आहेत, आपल्याच घरातले आहेत, फक्त त्यांना सहिता अधिकार. याच ठिकाणी त्याचं निराकरण कसं होईल यासाठी आमचे सर्व विभाग प्रमुख आहेत ते प्रयत्न करणार आहेत. आपण पुसेसावळी सर्कलमध्ये देखील आणि लिमसोड सर्कलचा काही भाग आहे, यापूर्वी देखील गोरेगाव वांगीच्या कॅम्पनंतर आपण 2 कॅम्प घेतलेले होते. तिथे देखील आपला खूप प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु त्यामधूनही काही त्रुटी राहिलेल्या असतील, म्हणजे मी स्वतः सांगते की आमच्याकडचा रेशन कार्डचा विषय असेल, म्हणजे तुम्हाला जे ऑनलाईन धान्याचा विषय होता किंवा ग्रामसभेची यादी देऊन देखील काही लोकांना धान्य मिळत नाही, हे विषय अजूनही आमच्याकडे पेंडिंग आहेत. कारण जो इन्स्टंट वरून यायला पाहिजे होता तो आमच्याकडे न आल्यामुळे आम्ही तुम्हाला तो देऊ शकलेलो नाही. आणि जे काही बाकीचे आपल्या वारस नोंदी पेंडिंग असतील, एकुम्याच्या नोंदी असतील, ज्या हस्तलिखित सातबारा होते ते ऑनलाईन सातबारा झाले, त्यावेळेला ज्या काही चुका होत्या 155च्या दृष्ट्या त्या देखील आज तुम्हाला इथं जागेवरती करून दिल्या जातील. त्याचबरोबर नाव वाढणे, नाव कमी करणे आणि जे काही तुमचे महसूल विभागाचे विषय असतील, याचबरोबर विविध विभागाचे म्हणजे पंचायत समिती असतील आपले किंवा सगळेच भूमी अभिलेखचे विषय असतील, तर त्या विषयाचं सर्व या ठिकाणी निराकरण केलं जाणार आहे. खरं सर, आम्ही कॅम्प घेतो, पण बऱ्याचदा ज्या काही सुविधा पाहिजे असतात त्या सुविधा मिळत नाहीत. आपण इथं एवढी मोठी आमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली, म्हणजे असं काम करताना आम्हाला देखील आनंद होतो. यशस्वी केले त्या कथापलिकेच्या तहसीलदार बाईमाने मॅडम, नाट्य कमिटीचे संचालक, महिला मतदारसंघातील खटाव तालुक्यात हा आपला शेवटचा जनता दरबार. आपण आमदार झाल्या सर्वच विभागामध्ये कल्पकतेनं लोकांची कामं करून घेण्यासाठी त्या लोकांना आपल्याकडे बोलवण्यापेक्षा या लोकांपाशीच सर्व प्रशासन आपण उपलब्ध करून दिलं. तुमचं जनतेच्या वतीनं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो. लोकांची अत्यंत कामं आहेत, प्रशासन त्या कामाला दाद देतेच. आज अत्यंत मोठ्या संख्येनं नरेंद्र मोदी सरकार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विजय घेऊन हे सरकार इथं स्थापन झालं. त्यांनी सुद्धा सरकार स्थापन केल्या सर्व विभागांना 100 दिवसाचा कार्यक्रम दिलाय. हा कार्यक्रम देण्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांची कामं एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं
लोकांना कोणताही त्रास न होता तात्काळ झाली पाहिजे आणि त्याच्यातीलच आपला जनता दरबार हे अत्यंत मोठं माध्यम आहे. मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करेन, खटाव तालुक्यामध्ये हा भाग दुष्काळामध्ये मोडतो. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.